नमस्कार, मी जान्हवी आणि स्वाद आणि बरंच काही या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर इथे जे पॅकिंग सुरू आहे ते बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल की ही कोणतीतरी पार्टीची ऑर्डर सुरू आहे. तर बरोबर समजलात. ॲक्च्युली ही होती सीनियर सिटिझनमधल्या एका काकांची बड्डे पार्टीची ऑर्डर होती आणि त्यांनी आम्हाला बरेच सारे मेनू विचारले होते. आम्ही त्यांना काही सजेस्ट केले होते आणि त्यानंतर मग त्यांनी आम्हाला जे मेनू सांगितले ते कस्टमाइज करून आम्ही त्यांना काही मेनू दिले होते. त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला कॉम्बो पॅक करायला सांगितलं होतं. तर त्यामध्ये त्यांनी आम्हाला मटार करंजी, दाबेली आणि स्वीट्समध्ये ओल्या नारळाच्या वड्या सांगितल्या होत्या मँगो फ्लेवरच्या. कारण की सध्या मँगो अजूनही बाजारात आहेत, त्यामुळे त्यांनी फ्रेश मँगो घालून वड्या करा म्हणून सांगितलं होतं. तर तसं आम्ही सगळं ते करून घेतलं. ॲक्च्युली मँगोच्या ज्या वड्या होत्या ओल्या नारळाच्या त्या ऑलरेडी आदल्या दिवशी देवयानीनं करून ठेवल्या होत्या आणि ह्या दोन जे आहे म्हणजे मटार करंजी आणि दाबेली हे आम्ही ज्या दिवशी आम्हाला ऑर्डर द्यायची त्या दिवशीच करायचं होतं. तर ॲक्च्युली आमचं काय असतं, अशी काही ऑर्डर असेल तर 2 दिवस अगोदर किंवा 1 दिवस अगोदर आम्ही ते सगळं डिस्कस करत असतो. रेसिपी एक फिक्स करतो, कशा पद्धतीने करायचं आहे, किती मसाला वापरायचा आहे, किती क्वांटिटीमध्ये आपल्याला आणायचं आहे, हे सगळं आम्ही डिस्कस करत असतो. आणि प्रत्येक रेसिपीला लागणारं जे काही साहित्य आहे, जे किंवा जे काही चटण्या आहेत त्या आम्ही फ्रेश बनवत असतो. लसूण चटणी असेल किंवा आलं लसूण पेस्ट असेल किंवा चिंचेची चटणी असेल, हिरवी चटणी असेल, हे सगळं आम्ही फ्रेश बनवत असतो. अजिबात आम्ही प्रिझर्वेटिव्ह म्हणजे प्रिझर्व करून असलेलं काही वापरत नाही. हा एक आमचा मोटो असतो, कारण की आपल्याला फ्रेश द्यायचं आहे आणि म्हणजे अगदी व्यवस्थित क्लीन वगैरे सगळं द्यायचं आहे असं आमचं हे असतं. तर त्याप्रमाणेच आम्ही इथे बघू शकता सगळं करत होतो. कारण की सकाळपासून आमचं आणणं निवडणं म्हणजे ॲक्च्युली शेंगा पण आम्ही ज्या काही दाबेलीसाठी मसाले शेंगदाणे असतात तेही आम्ही घरी बनवल्या होत्या. दाणे वगैरे सगळे सोलून ठेवले होते, बटाटे उकडून ठेवले होते. दाबेलीचं सगळे साहित्य आम्ही तयार करून इथे बघू शकता की आम्ही सगळे सेट करून ठेवत होतो. त्याच्या अगोदर आम्ही जे काही करंज्याचं सारण आहे ते करून बाजूला ठेवून दिलं होतं. सगळे दोन्हीची पूर्वतयारी करून घेतली आणि मग नंतर आम्ही करंज्या करायला घेतल्या होत्या. आणि इथे बघू शकता करंज्या फ्राय करणं सुरू आहे. खूप अप्रतिम करंज्या झाल्या होत्या आणि करंज्यात करून झाल्यानंतर त्या थोड्याशा थंड करायला ठेवल्या, कारण की मग आम्हाला लास्टला पॅकिंगला घ्यायचं होतं आणि संध्याकाळी ऑर्डर द्यायची होती. करंज्यानंतर आम्ही दाबेली करायला घेतली. दाबेली थोड्याफार झाल्यानंतर मग आम्ही पॅकिंगला घेतलं होतं, कारण की नारळाच्या वड्या तर ऑलरेडी तयार होत्या आणि हे आम्हाला गरम गरम द्यायचं होतं. तर मग तसं आम्ही सगळं करून घेतलं आणि मग कारण की बऱ्याच मोठ्या प्रमाणात ही ऑर्डर होती, तर आम्हाला तसे लॉटमध्ये ते द्यायचे होते. तर 2 लॉटमध्ये आम्ही ते त्यांना देऊन घेतले. तर फर्स्ट लॉट इथे बघू शकता सगळं आम्ही तयार करून झाल्यानंतर ते दाबेली आता जी ॲक्च्युली देवयानी ते स्टफ करून घेत आहे, योगिनी फ्राय करते आणि बाकीची नंतरची जी प्रोसेस आहे त्याला चटणी आणि शेव लावायचं ते मी करत होते, घोळवून घेत होते आणि नंतर मग आम्हाला ते पॅकिंग करायचं होतं. तर सगळं आम्ही असं ॲक्च्युली आमच्या तिघींचं पण असं असतं की कोणतंही काम आम्ही ठरवून करत नाही, परंतु जे समोर काम आहे ते आपल्याला झाल्यानंतर आपलं दुसरं काम जे दिसतं ते आम्ही घेत असतो. तसं आम्ही ते मॅनेज करत असतो. आणि शिवाय आमचं जे काही बाजूला स्वच्छ करणं असतं म्हणजे ताटं किंवा वाट्या किंवा काही भांडी जादाची राहिली तोपर्यंत आपलं जे काही क्लीन करत आहे तर ते आम्ही सगळं क्लीन करत असतो. त्यामुळे काय होतं की आपल्याला एकदम लोड वाटत नाही. तर हे सगळं आम्ही करून झाल्यानंतर इथे बघू शकता की लगेचच आम्ही पॅकिंगला घेतलं होतं. पॅकिंग पण आम्हाला ॲक्च्युली काय होतं की काही कस्टमर असतात की ते स्वतःचे डबे देतात. काही कस्टमर असतात की ते सांगतात की तुमच्या पद्धतीने तुम्ही पॅक करून द्या, फक्त त्यांना जे हवं आहे ते त्या पद्धतीने ते सांगतात. तर ह्या काकूंचीही तशीच रिक्वायरमेंट होती की तुमचे जे काही कंटेनर किंवा बॉक्स वगैरे आहे ते एका प्लॅस्टिक बॅग्समध्ये ठेवून त्यामध्ये टिश्यू ठेवून आम्हाला तसं प्रत्येक बॅग्स वेगवेगळी द्या. तर तसं आम्ही त्यांना प्रॉपर करून दिलं होतं, कारण तसे प्राईजही आम्ही त्यांचे लावले होते, कारण मग तसं आम्हाला पॅकिंग चार्जेस घ्यावे लागतात. तर सगळ्यांना ते खूप छान आवडलं. टेस्ट पण सगळ्यांना आवडली आणि सगळ्यांचा छान रिॲक्शन बघून चेहऱ्यावरचे आम्हालाही खूप समाधान वाटलं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक नक्की.